खूप दिवसापासून ठरत होतं की कुठेतरी फिरायला जायचं। फायनली आमचं एक ठिकाण सिलेक्ट झालं आणि आम्ही तयारीला लागलेलो। तर मी तयार होतच नव्हते, तर मला सोनाने तयार केलं आणि स्वेजल नव्हते आमच्यामध्ये, तिला सुट्टी नव्हती म्हणून ती नव्हती। चल मी पण सोनाने मला तयार केलं कारण पाऊस खूप होता मी आणि निघत मी होते काय जात सांग नव्हते याच कारणामुळे की पाऊस वगैरे नाही, त्याची भीती तर मला असतेच म्हणा। आणि फायनली आमचं काय तयार होत नाही आणि बघा मुलींची किती पण तयारी झाली तरी ती टेलरकडे जायचं राहूनच जातं। तर जाता जाता आम्ही टेलरकडे गेलेलो कारण सोनाचा ड्रेस अल्टर करायचा होता आणि तिथून आम्ही निघालेलो स्टँडकडे जायला आणि तिथे एक मैत्रीण वाट बघत होती। तर तिला आधीच बसली होती बसमध्ये आणि आम्हाला जरा 10 मिनटं लेट झाला होता आणि बस पण लागली होती। फायनली बस शोधलेली आणि ती आम्हाला घ्यायला आली बाहेर। तर फायनली बस भेटली आणि आम्ही आता बसमध्ये चढतोय। तर मित्रांनो सोबतच राहा पुढचा ब्लॉग बघायला। फायनली आम्ही बसमध्ये पोचलो आणि बसमध्ये बसतोच आहे आणि ही बघा एका साईडला सीटर आणि एका साईडला सेटिंग आहे आणि वरती सीटर पण आहे आणि स्लीपिंग पण आहे। खूप भारी बस आहे कारण आम्हाला रत्नागिरीमध्ये जायला अशा बस नसतात आणि या साईडला दापोली जायला ही बस अशी होती आणि खूप भारी वाटलं आणि आम्हाला आपत्कालीन सीट भेटली होती। तर खूप एन्जॉय करत आम्ही फायनली पोचलेलो आणि ही बघा आमची शुभप्रभात होते। अशा पावसाने धुमाकूळ घातलाय पावसाने। फिरायला जायचं राहिलं बाजूला, असं वाटत होतं गप्प झोपावं घरामध्ये। तर आमचा प्लॅन झाला आहे म्हणजे काही दापोलीला आलो होतो आम्ही आणि खूप ठिकाणाचे एक्सप्लोअर करायचे होते आणि 2-3 ठिकाणी आम्ही ठरवलेलं होतं जायचं, पण पाऊस थांबेना। सकाळी आम्ही आलो तर पाऊस कमी होता, तर पाऊसच थांबत नाही आहे। काय करायचं काय कळत नाही आहे। थोडा वेळ वाट बघणार आणि लांबूनच बघून येणार काय काय तिथे आणि ठिकाणं ठरवलं होतं ना, त्या ठिकाणी लांबूनच बघून येणार आहे, पण थांबणार नाही आहे। पाऊस बघा किती आहे इकडे, म्हणजे तुम्हाला सांगू का मी इकडचं वातावरण आहे ना खूपच भारी। म्हणजे कोकण आमच्या जगात सर्वात सुंदरच आहे, त्यात काही विषय नाही आहे, पण पाऊस पडताना जे हिरवळ बघायची आहे ना ती लाजवाब। हे पहा तुम्हाला माझा आवाज जातो काय माहीत नाही, पण मी जास्त जोराने बोलायचा प्रयत्न करते। तर हे पहा इकडे पाणी बघा किती येतं पावसाचं। मी सकाळी तर नव्हतं पाऊस इतका, पण कसा काय वाढला काय माहिती। आमच्या सर्वांचा मूड ऑफ झाला आहे, बघू तरी पण ट्राय करतोय जायचा। सकाळचा नाश्ता वगैरे केलेला, चहा बिस्किट खाल्लेला आणि मस्त गरम गरम चहासोबत पावसाचा आनंद घेतलेला। खूप भारी वाटत होतं अगदी। आणि नंतर मग ताईने आम्ही जिथे थांबलो होतो त्या ताईने बघा जेवणामध्ये आता कोळी वगैरे कोळी आणि बटाटा तांदळाच्या करतोय भाकऱ्या भाजल्या होत्या। किती तयारी चालू आहे पहा आणि बाहेर मस्त पाऊस पडतो। हे स्पेशल असतं मेनू आणि मच्छीमध्ये तर आम्ही हे आवर्जून टाकत असतो, ही कोकमं, त्याने टेस्ट खूप भारी येते। हे बघता इकडे तर ही बघा ही पूर्ण बरणीच भरलेली आहे। मस्त आता पावसाचा आनंद घेणार आहे आम्ही। याला ना काय बोलतात निगडे बोलतात, पण हे मी तर पातेलच बोलणार आहे, पण तुम्हाला खूप आवडले। तुम्हाला आवडले का सांगा बरं। किती भारी वाटतात आहेत ना, अगदी मन हे होतं प्रफुल्लित होतं जेवण करताना। एवढं पीठ मळलेलं आहे आणि तांदळाच्या भाकऱ्या बसते। सर्वजण नाश्ता करायला बसलेलो आणि तिथून मग आवरूनच बसलेलो होतो आणि नंतर तिथून निघालेलो।
आम्ही दापोलीमध्ये कुठे कुठे फिरलेलो आणि अशी 4 ठिकाणं आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत, तर ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवेलच. आणि आता चॅनलवर आलाच आहात तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पहा.